महाविदर्भ शिक्षक कर्मचारी जनसंग्राम संघटनेच्या अंतर्गत मोर्शी नगर परिषद कार्यालयासमोर दिनांक 17 सप्टेंबरला सकाळी 10 वाजतापासून सौ अर्चना सुरेंद्र वानखेडे यांनी उपोषण सुरू केलं आहे। मात्र नगर परिषदेच्या शिक्षक विभागाने पत्र दिल्यानंतर उपोषण तात्पुरतं स्थगित करण्यात आलं। नगर परिषदेच्या मनमानी कारभारामुळे नगर परिषद शाळेतील शिक्षकांवर होत असलेल्या अन्यायाबाबत हे उपोषण करण्यात आलं। नगर परिषद प्रशासनाच्या विरोधात आपण आमरण उपोषण सुरू केलेलं आहे, तर ते उपोषण कशासाठी आणि तुमचे काय मुद्दे असतील? आमच्या नगर परिषदमध्ये शिक्षक आहेत 36, त्यापैकी पहिल्यांदा 19 शिक्षकांच्या बदल्या झाल्या, त्यानंतर आणखी 7 शिक्षकांच्या अशा टोटल 26 बदल्या झाल्या। त्यामुळे आमच्या शाळेची पटसंख्या कमी होत आहे आणि अतिरिक्त शिक्षक ठरत आहे, ही आमची पहिली मागणी आहे। दुसरी आहे की सेवा ज्येष्ठता आणि वरिष्ठ श्रेणी आणि निवड श्रेणी आम्हाला शिक्षकांना लागू करण्यासाठी। तिसरी आहे जे आमचे प्रशासन अधिकारी आहे, तर ते प्रशासन अधिकारी कनिष्ठ शिक्षक आहेत, तर तो प्रशासन अधिकाऱ्याचा पदभार सेवा ज्येष्ठ शिक्षकाला देण्यात यावा, अशा आमच्या मागण्या आहेत। आणि तुमच्या प्रशासनाने ह्या सर्व मागण्या मंजूर जर केल्या नाही तर आंदोलनाची तुमची पुढील भूमिका काय असेल? सर, सध्याच त्यांनी आम्हाला 2 दिवसाचा वेळ मागितला असल्यामुळे सध्या तरी स्थगित केलेला आहे उपोषण। परंतु जर त्यांनी मागण्या आमच्या पूर्ण केल्या नाही तर आणखी आंदोलन तीव्र स्वरूपात करू। सर्व शिक्षकांना आम्ही सहभागी करून घेऊ त्याच्यामध्ये। आपल्यावर सुद्धा प्रशासनाने अन्याय केला असं आम्ही ऐकलंय, तर या बाबतीत आपण काय बोलाल? मानी आक्षेपार्ह, पक्षपाती आणि अशा बदल्या केल्या की त्यामुळे आमच्या शाळेची पटसंख्या मागच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी 200 न घसरली। मग 200 विद्यार्थी जर कमी झाले तर आमचे शिक्षक किती एक्सेस होतील आणि यातून फायदा कोणाचा झाला? खाजगी शाळांचा। मग हे प्रशासनानं कमीत कमी आपली नगर परिषदची एवढी मोठी नगर परिषद आहे, सगळ्या अमरावती जिल्ह्यामध्ये एक नामांकित शाळा आमच्या नगर परिषदमध्ये आहे, पटसंख्या आमच्या नगर परिषदमध्ये आहे। आमच्यासोबत कमीत कमी चर्चा तर करायला पाहिजे की बदल्या करायच्या अगोदर मुख्याध्यापकासोबत। या आंदोलनातून आपण प्रशासनाला काय सांगाल? म्हणजे कोणती मागणी प्रशासनाकडे तुमची आहे आणि समजा प्रशासनाने तुमच्या मागण्या मंजूर नाही केल्या तर तुमची पुढील भूमिका काय असेल प्रशासनाच्या विरोधात? प्रशासनाच्या विरोधात आम्ही भूमिका नंतर ठरवूच काय ठरवायचं। उपोषण सध्या स्थगित झालंय। उपोषण जेव्हा डबल सुरू होईल त्यानंतर आम्ही सर्व शिक्षक मिळून याची भूमिका ठरवू। आम्हाला आमच्या शाळा वाचवायच्या आहे आणि यांनी काय केलं की जे शाळा वाचवत आहेत उलट यांच्या मनमानी बदल्यांमुळे शाळांचं नुकसान झालं आणि कारवाईची धमकी शिक्षकांना देत आहे, हे अगदी चुकीचं आहे। प्रत्यक्ष उपोषण स्थळाला भेट देऊन उपोषण करण्याची चर्चा केल्यानंतर शिक्षकांच्या बदली प्रकरणातील सावळा गोंधळ जाणून घेतला। नगर परिषदेच्या मुख्याधिकारी यांच्याशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्या दालनाला कुलूप असून ते कार्यालयात उपस्थित नसल्यानं नगर परिषदेच्या मुख्याधिकारी यांच्यासोबत चर्चा होऊ शकली नाही। जनता न्यूज करता मोर्शीहून सोमेश्वर शहाणे यांची रिपोर्ट।